शिक्षण व्यवस्थेचा जो काही ढोंग कारभार किंवा जो काही बाजार उठवला गेला आहे सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातून आपण बघत असाल तर त्याच्याच विरोधात बदलापुरात आज सर्वसामान्य जनता सर्वसामान्य नागरिक जे आहेत ते रस्त्यावर उतरलेले आहेत आणि याच नागरिकांच्या माध्यमातून एकंदरीत हा मोर्चा जो आहे तो हाती घेण्यात आलेला आहे आणि जंतर मंतर दिल्ली या ठिकाणी आपण जर बघितलं तर जंतर मंतर इथे जे काही विद्यार्थी आहेत जे काही पालक आहेत अभिजित तिप्पे यांच्या नेतृत्वाखाली एक लढा जो आहे तो हाती घेण्यात आलेला आहे आणि असं असताना याचे पडसाद जे आहेत ते अगदी म्हणजे दिल्लीपासून ते आपल्याला प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळत आहेत। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो हाती घेऊन एकंदरीत हा जो मोर्चा आहे तो सुरू करण्यात आलेला आहे। विद्यार्थी जे आहेत ते आपल्याला पुढे पाहायला मिळतात। अनेक विद्यार्थ्यांचा यामध्ये सहभाग आहे। विद्यार्थी महत्वाचं म्हणजे एकंदरीत हे घालण्यात एकंदरीत आपण बघत असाल तर विद्यार्थी आहेत आपण विद्यार्थ्यांच्या काय सांगाल शिक्षणाची आपण बघितलं तर बोजवारा उठलेला आहे। शिक्षण व्यवस्थेमध्ये भोंगळ व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते। काय मागणी असते? मागणी तर आपली धर्मेंद्र प्रधान इस्तीफा द्यायला पाहिजे हे तर पहिली आहे। एज्युकेशन सिस्टम मध्ये ऍक्च्युअल मध्ये जे चेंजेस व्हायला पाहिजे जे स्टुडंटनी सुसाईड केलंय त्यांच्याबद्दल हे लीक नाही ही आमची मागणी आहे। आता काय आज मोर्चामध्ये करण्यात आलेला आहे कशी आहे शिक्षण व्यवस्था? सर्वप्रथम हा कुठल्या जातीचा धर्माचा आंदोलन नाही आहे हे मुलांच्या भविष्यासाठी आहे। आता जी पेपरफुटी झाली आहे त्याप्रमाणे जंतर मंतरवर जे आंदोलन चाललंय जो लाठीचार्ज झालाय त्याला पाठिंबा देण्यासाठी आहे। तर सर्व नागरिकांनी इथे उपस्थित राहावं मुलांना पाठिंबा देण्यासाठी। सोहिलजी खरं आपल्या सोबत असेल। सोहिलजी अगदी यापूर्वी सुद्धा आंदोलनामध्ये आपण म्हणजे सर्वसामान्य नागरिकांचं आंदोलन आज अनेक तुम्ही पुढे सरसावलेले आहेत काय सांगाल? बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते पिल्याशिवाय कोणी गुरगुरत नाही। हे बघा आमचे विद्यार्थी गुरगुरायला लागलेले आहेत। जेव्हा जेव्हा शिक्षणावर अन्याय होईल जेव्हा जेव्हा विद्यार्थ्यांवर अन्याय होईल तेव्हा नक्कीच हा सोहलकडे नक्कीच पुढे असेल आणि हे सगळे जे देतात तुम्हाला एका पैशाने विकत घेतलेले लोक नाहीयेत स्वतःच्या शिक्षणासाठी ही पोरं आवाज उठवत आहेत आणि असा विद्यार्थ्यांच्या मागे नक्कीच संपूर्ण बदलापूर उभा असेल। बदलापूरची जनता ही शून्य जनता आहे। आपण सर्वांनी बदलापूरच्या जनतेचा रोष बघितलेला असेल आणि आज पुन्हा एकदा तुम्ही बघता ही बदलापूरची जनता। सोहिलजी आपण पाहिला झालेला आपण बघितला कुठेतरी हा दडपशाही आपल्याला बघायला मिळाली लोकशाहीचा खून झालेला आपण खरं तर गेल्या 1 महिन्यापासून बघतो। काय सांगायला 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली ही आत्महत्या नाहीये हा एक मर्डर आहे मर्डर। जसं बाबासाहेबांनी सांगितलं होतं ना आपल्याला शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा ते शिकण्यावरती गदा आहे। संघटित होण्यावरती आपल्यावर लाठीचार्ज होतो आणि संघर्ष करण्यावर आपल्यावरती गुन्हे दाखल होत आहेत। तर मग ही कुठली आली आहे लोकशाही? हा कुठला आलाय तुमचा धर्म? हा आहे खरा धर्म ही आहे मानवता आणि ही आहे स्टुडंटची पॉवर। सोहिलजी आजपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी कधीच समोर आले नव्हते म्हणजे टेलिकाउंटरशिवाय कधी भाषण आपण ऐकलेलं नाहीये पण आज या विद्यार्थ्यांनी नरेंद्र मोदी यांना स्वतःचा सेल्फी व्हिडिओ बनवावा लागलेला आहे आणि संवाद साधणार आहे असं त्यांनी सांगितलंय। विद्यार्थ्यांचा विजय आहे का? नक्कीच हा विद्यार्थ्यांचा विजय आहे आणि सरकार तुम्ही विचार करा नरेंद्र मोदी आपल्या देशाचे पंतप्रधान आहेत। रात्री 12 वाजता उठून त्यांना कुठेतरी एक व्हिडिओ शेअर करावा लागतोय म्हणजे नक्कीच या जेनजी ह्या जनरेशनचे आवाज आहे हा आवाज झोपेत उठून काढायला लावलेला आवाज आहे। नक्कीच हा जो काही हा नक्कीच या सरकारला आणि जे काय आहेत त्यांना राजीनामा घेतल्याशिवाय ही जेनजी काही गप्प बसणार नाही। यांना नक्कीच ह्या एज्युकेशन सिस्टीम मध्ये रिफॉर्म पाहिजे त्याच्यासाठी ही जेनजी आता इथे जमा झालेली आहे। आपण सर्वांनी याला सहकार्य कराल अशी मी अपेक्षा करतो। धन्यवाद। सोहिलजी आपल्यासोबत होते।
वी वॉन्ट जस्टिस अशा घोषणा ज्या आहेत त्या दिल्या जातात. अनेक जण खरं तर या ठिकाणी सहभागी आहेत. महत्वाचं म्हणजे काही अंध बांधव आपल्या सोबत असणार आहेत. आपण त्यांच्यासोबत आपण संवाद करणार आहोत. आज खरं तर डोळ्यांना दृष्टी नसताना आज तुम्ही आलेला आहात. काय सांगाल? नाही कोणाचं बापाचं. ही शिक्षण व्यवस्था जशी आपल्याला दृष्टी नाही आहे त्याच पद्धतीने शिक्षण व्यवस्था सुद्धा पाहायला मिळते का तुम्हाला? शिक्षण व्यवस्था पूर्णपणे कोलमडलेली आहे. नाही पूर्ण सरकार कोलमडून पडलेलं आहे. शिक्षण व्यवस्थेबद्दल राग आहे, सरकारविरुद्ध पण राग आहे आणि सरकारच पडलं पाहिजे. सरकारच कामाचं नाही आहे. कोणत्याही कामाला शेवटपर्यंत पोहोचवत नाही सरकार. अर्थात धर्मेंद्र प्रधान यांचा इस्तिफा जो आहे तो मागितला जातो. आपण आणखी प्रतिक्रिया घेणार आहोत. धर्मेंद्र प्रधान यांनी इस्तिफा देणं गरजेचं आहे. अनेक वेळा पेपरफुटी झालेली आहे. अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. काय सांगायचं? ऍज अ स्टुडंट हे आम्हाला खूप हर्ट होतं की आम्हाला आमच्या राईट्ससाठी असा लढावा लागतोय की पेपर लीक होत आहेत. आमचं एवढीच मागणी आहे की जे एज्युकेशन सिस्टम आहे तो ट्रान्सपरंट असायला पाहिजे आणि कुठलाच स्टुडंट कधीच सुसाईड करायला नको पाहिजे. बस करतात आम्ही त्यांचं रेझिग्नेशन मागतोय. आम्ही कुठल्याच पॉलिटिकल पार्टीला सपोर्ट करत नाहीये. आम्ही फक्त स्टुडंट्सला सपोर्ट करतोय. आम्ही नेशनला सपोर्ट करतोय आणि वी वॉन्ट जस्टिस. हातामध्ये तुम्ही बिकॉज ही स्लीपिंग. आम्ही प्रोटेस्ट करतोय. ही हॅजंट डन एनिथिंग. हे आम्ही यांच्यासाठी करतोय अँड वी वॉन्ट हिज रेझिग्नेशन. आता हे एज्युकेशन मिनिस्टर असताना एवढे मेजर कसे काय पेपर लीक होऊ शकतात त्यांच्यासाठी करतोय अँड वी वॉन्ट हिम टू रिझाइन. विद्यार्थ्यांना न्याय द्या अशी मागणी या ठिकाणी केली जाते. तुम्ही बघत असाल तर अनेक जण या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. खरं तर हा लढा सर्वसामान्य नागरिकांचा आहे. हा लढा जो आहे तो एकंदरीत विद्यार्थ्यांनी हाती घेतलेला आहे आणि कुठेतरी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात हा लढा आपण म्हणू शकतो. कारण की जी शिक्षण व्यवस्था आहे त्या शिक्षण व्यवस्थेचे 3 फेऱ्या वाजलेले आपण बघताय. यामागचं कारण म्हणजे नीट पेपर फुटी झालं. त्याच्यानंतर अनेक जे विद्यार्थी आहेत त्यांनी आत्महत्या जी आहे ती या ठिकाणी केली आणि याला जबाबदार कोण असा सवाल जो आहे तो आता विचारण्यासाठी आणि सगळ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण बघत असाल तर आता हे विद्यार्थी जे आहेत ते रस्त्यावर उतरलेले आपण बघतोय. पोलीस प्रशासन सुद्धा अर्थात इन्कलाब जिंदाबादच्या घोषणा ज्या आहेत त्या दिल्या जात आहेत. अर्थात महत्वाचं म्हणजे अंध बांधव सुद्धा या न्याय हक्कासाठी विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी सहभागी झालेले आहेत या रॅलीमध्ये. भर पावसात ही रॅली बदलापूर शहरामध्ये आपण बघतोय आणि दिसते आणि
अर्थात विद्यार्थ्यांच्या माध्यमातून या घोषणा चालू आहेत. जब जब मोदी डरता है पुलिस को आगे करता है, अशा पद्धतीच्या या घोषणा आपण बघत असाल. अरे पूर्णाकृती पुतळा आयोजन करण्यात आलेलं आहे. कोणत्याही पक्षाचे प्रतिनिधी नसून सजग बदलापूरकर जे आहेत छत्रपती एकमेकांना सहभागी झाले. माझे पण माझे पण भारत
संपूर्ण भारतभर त्याची प्रतिक्रिया विविध स्तरातून उठलेला आहे. बदलापुरात देखील हा तिसरा की चौथा मोर्चा आहे. दोन ते तीन दिवसापासून विविध प्रकारचे सजग नागरिकांनी सहभागी होताना या ठिकाणी प्रतिभा हाताची आहे. हो सर. अर्थात आपल्याला एक पोस्टर मिळू शकतो. तो एका इसमाच्या हातामध्ये आहे, आंदोलनकर्त्याच्या हातामध्ये आहे. त्याच्यामध्ये काय लिहिलंय? मेलोनी मॅडम मोदीजी लॉयल नाही है. आपण बघितलं नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली होती मेलोनीची आणि त्यांच्यासाठी मेलोनी चॉकलेट घेऊन गेले होते. त्याच गोष्टीचा निषेध सर्वत्र झालाच. परंतु आता या आंदोलनामध्ये आपण बघत असाल तर अशा पद्धतीचे पोस्टर्स झळकत आहेत. बदलापूरकरांच्या हातात हे पोस्टर्स आहेत. आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत. काय कारण आहे हे हातात घ्यायला? वेल, जर मोदी आपलं एक डेमोक्रॅटिक नेशन असून आपल्या लोकांचे नाहीयेत, आपले ते आवाज ऐकत नाही, आपल्यावरती लाठीचार्ज करतात, आपल्यामुळे ते तिकडे आहेत, सत्तेवरती आहेत, आणि आपण जेव्हा प्रश्न उचलतो तेव्हा ते आपल्यालाच मारतात आणि त्यांच्यामध्ये एवढा इगो आहे की ते आपली गोष्ट ऐकत नाही. ओके, सो त्यासाठी मी हे बनवलंय की मोदीजी आप लॉयल नाही है. आणि स्पेशली ते जे कॉन्ट्रोवर्सी चालू होती येस, त्यांना घेऊन मी हे बनवलं. अर्थात तर आपण आंदोलनाचे हे लाईव्ह दृश्य बघतोय.
आणि बदलापूरकरांचा सहभाग या आंदोलनामध्ये आहे आणि धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री जे आहेत त्यांनी इस्तीफा देण्याच्या मागण्या ज्या आहेत जब जब मोदी डरता है पुलिस को आगे करता है। धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो, नरेंद्र मोदी इस्तीफा दो। अर्थात जब जब मोदी डरते हैं पुलिस को आगे करते हैं अशा घोषणा तुमच्या माध्यमातून दिल्या जात आहेत. तसं बघता ज्या तरुणी आहात आपण आपली सुरक्षा म्हणून खाकीकडे बघतो पण तीच खाकी आपल्या अंगावर हात टाकते, आपल्यावर लाठीचार्ज करते. महिलांना कशी वागणूक दिली गेली, विद्यार्थ्यांना कशी वागणूक दिली गेली हे आपण आपल्या डोळ्यांनी बघितलं, तुम्ही सुद्धा पाहिलं. कसं बघताय? हे तर फार चुकीचंच आहे एक प्रकारे बघायला गेला तर. तो आज जी पोलिसांनी जे दिल्ली पोलिसांमध्ये जे आपण बघितलं दिल्लीमध्ये त्या पोलिसांनी जसा व्यवहार केलेला आहे ती वर्दी पण त्यांना संविधानामुळेच भेटलेली आहे आणि त्या वर्दीचा आम्ही प्रचंड अभिमान करतो आणि पोलिसांना पण त्याचा फार गर्व असायला पाहिजे. पण ते चुकीचं केलं. मला तर असं वाटतं की ज्या प्रकारे दिल्लीमध्ये स्टुडंटवर जो हल्ला केला पोलिसांनी त्या प्रकारे जर एक बलात्कारी आहे ना त्याच्यावर जर तो अत्याचार केला तर खूप चांगला झाला आणि स्टुडंट आपल्या हक्कासाठी लढत आहेत. कोणासाठी लढत आहे? आपल्या हक्क मागणं चुकीचं आहे का? कोणत्या संविधानात लिहिलंय की आपण आपल्या हक्कासाठी नाही लढायला पाहिजे? हे चुकीचं आहे. अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असू द्यात किंवा त्यांची प्रतिमा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा हाती घेऊन खरं तर हे या मोर्चामध्ये अनेक सर्वसामान्य नागरिक सहभागी झालेले आहेत. आपण बघत असाल बदलापूर पश्चिम बस डेपो पासून गांधीनगर पासून या मोर्चाला सुरुवात झालेली आहे आणि हा मोर्चा आता सानेवाडीचा जो परिसर आहे तिथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा जो आहे तिथपर्यंत नेण्यात आलेला आहे. अर्थात या मोर्चामध्ये फक्त बदलापूरकर नाही तर अंबरनाथकर सुद्धा सहभागी झालेले आहेत. आपण त्यांच्या सुद्धा प्रतिक्रिया या ठिकाणी घेणार आहोत. अनेक जणांनी खरं तर जिथे ज्यांना शक्य होईल तिथे सर्वसामान्य नागरिकांनी आवाज उठवलेला आहे आणि ते या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत.
पावसाचे सगळं दिसतंय. हो श्रद्धा मॅडम. अर्थात आपण बघत असाल तर अंबरनाथ मधून काही तरुण इकडे सहभागी झालेले आहेत. आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत. आज सहभागी झालेला आहात अंबरनाथ मधून. काय सांगाल सध्याची शिक्षण व्यवस्था कशी वाटते, कशी वाटते तुम्हाला तरुण? आजची शिक्षण व्यवस्था पूर्णतः ढासळलेली आहे. मोदी आणि शहानी या देशामध्ये जे हुकुमशाहीचं वातावरण निर्माण केलं आहे ते अतिशय चिंताजनक आणि भयावह आहे. याची एक विद्यार्थी म्हणून मला काळजी वाटते. येणारा काळ हा अतिशय धोक्याचा आहे. म्हणून आज बदलापूरकरांच्या एकजुटीने मी सुद्धा अंबरनाथ मधून एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून या आंदोलनामध्ये सहभागी झालो आणि या लोकशाहीच्या ताकदीला माझा आवाज बळकट केला. आज अनेक विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आलेली आहे. ज्यावेळी विद्यार्थी म्हणून आपण प्रश्न विचारतो त्यावेळी कुठेतरी आवाज दाबण्याचा प्रयत्न या सरकारनं केला. पोलिसांना सूचित करून असं सुद्धा म्हटलं जातं की त्यामध्ये अनेक जण पोलीस नव्हते, ते फक्त युनिफॉर्मवर भाजपचे कार्यकर्ते होते असं सुद्धा म्हटलं जाते. ज्या काही गोष्टी आपण सोशल माध्यमाच्या माध्यमातून आपण पाहिल्या त्या अतिशय भयानक होत्या. मुली पाहिल्या नाही. तिथं असणारे सर्व उच्च शिक्षित विद्यार्थी त्या दिल्लीच्या आंदोलनात सहभागी झाले होते. अतिशय लोकशाही मार्गाने, शांततेच्या मार्गाने तो लॉंग मार्च निघाला होता. संसदेच्या मार्गात तो तिथे मोर्चा काढला होता. पण तिथल्या असणाऱ्या दिल्लीच्या पोलीस प्रशासनाने अतिशय निंदनीय प्रकारे त्यांना मारहाण केली, याचा मी निषेध व्यक्त करतो. अर्थात सदर गोष्टीचा निषेध विद्यार्थ्यांनी या ठिकाणी केलेला आहे. प्रमुख मागण्या आपण बघितलं, सोनम वांगचुक यांनी स्वतःचं उपोषण जे आहे ते सुद्धा मागे घेतलं आणि या उपोषणामध्ये एकंदरीत आपण बघत असाल तर त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण करण्यात आलेल्या आहेत आणि हे मागण्या पूर्ण करत असताना विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल केले जाणार नाही अशी सुद्धा त्यांनी प्रमुख मागणी ठेवली. कारण की यापूर्वी सुद्धा अनेक आंदोलनं झाली, त्यामध्ये अनेकांवरती, शेकडो लोकांवरती गुन्हे जे आहेत ते दाखल करण्यात आले आणि त्यानंतर आपण बघत असाल तर आता आवाज उठवण्यासाठी अनेक जण जे आहेत ते एकत्रित आलेले आहेत. फक्त बदलापूर नाही तर अंबरनाथ सुद्धा तिथेही अनेक शहरांमधून एकजूट आपल्याला बदलापुरात पाहायला मिळते. फक्त सर्वसामान्य नागरिक नाही तर अनेक डॉक्टर्स एकत्र आलेले आहेत, अनेक ऍडव्होकेट्स एकत्र आलेले आहेत. अंबरनाथ चिखलोली न्यायालय जे आहे त्या ठिकाणी सुद्धा आपण बघितलं अनेक जण एकत्र आले, वकील संघटना एक झाली आणि जर गुन्हे दाखल करण्यात आले तर आम्ही मोफत त्यांची केस लढू असं सुद्धा सहकार्याची भावना या ठिकाणी वकील संघटनांनी दिलेली आहे. आणि आता सध्या बदलापूरच्या झेंडा चौकामध्ये हा मोर्चा येऊन धडकलेला आहे. एक मिनिट दादा, एक मिनिट.
दादा एक मिनिट. हाय हाय थँक्यू. आदरांजली किंवा श्रद्धांजली म्हणून आपण 2 मिनिटं आता इथे Sorry. शब्द उभं राहून आणि मग नंतर पुढे आपला मार्च पुन्हा आपण चालू करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ज्या 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली शिक्षण व्यवस्थेला कंटाळून नेट पेपर फुटी प्रकरणी, त्या विद्यार्थ्यांना बदलापूरच्या झेंडा चौकात श्रद्धांजली वाहिली जाते. आणि अर्थात सध्या बदलापूर पश्चिमच्या झेंडा चौक परिसर जो आहे त्या परिसरातला आपण चित्र बघतोय. भारत माता की पुन्हा भारत विज्ञानाची लाईन शांततेच्या मार्गाने शिस्तीने डॉक्टर बाबासाहेब अर्थात या मोर्चामधलं एक म्हणजे जी लोक सहभागी झालेले आहेत ते आज एक पालक म्हणून झालेले आहेत. परंतु असं असलं तरी सुद्धा आपण बघत असाल अनेक जण जे आहेत अनेक जण जे आहेत ते सत्तेतल्या पक्षातले आहेत, पण तरी सुद्धा विद्यार्थ्यांसाठी आज पक्ष बाजूला ठेवून ते रस्त्यावर विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी उतरलेले आहेत. मग ते संगीता चेंबरकर असू द्या, त्या सुद्धा राष्ट्रवादी पक्षाशी जोडल्या आहेत, पण तरी सुद्धा आज सर्वसामान्य नागरिक म्हणून ते सहभागी झालेले आहेत. दुसरीकडे आपण बघत असाल शिवसेनेचे अनेक लोक आहेत. जगदीश कुडेकर आहेत, ते सुद्धा शिवसेना पक्षातून
या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. परंतु आज एक ते पालक म्हणून या एकंदरीत आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. कृष्णा धुमाळ आहेत, जे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातले असले तरी सुद्धा ते आज सहभागी झालेले आहेत. त्यांच्यासोबतच प्रत्येक जण म्हणजे अनेक शिवसेना पक्षातले सुद्धा लोक आहेत जे इथे सहभागी झालेले आहेत. राम जगताप आहेत, ते सुद्धा या ठिकाणी शिवसेना पक्षातले आहेत. पण आज पक्ष बाजूला ठेवून फक्त विद्यार्थ्यांसाठी एक पालक म्हणून आज हे पक्षाचे जरी चेहरे असले तरी सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. विद्यार्थ्यांचं भविष्य लक्षात घेत आज हा मोर्चा जो आहे तो काढण्यात आलेला आहे. बदलापूर शहरात आज बदलापूर पश्चिमच्या संपूर्ण परिसरामध्ये हा मोर्चा जो आहे तो नेण्यात आलेला आहे. आणि जे सोनम वांगचूक सर यांचं आज 26व्या दिवशी आपण बघितलं तर त्यांनी जो त्यांचं उपोषण होतं ते मागे घेतलं. त्यांच्या अनेक मागण्या ज्या आहेत त्या मान्य करण्यात आलेल्या आहेत. आणि असं असताना अभिजित दिपके यांनी हे आंदोलन सुरूच राहणार असं सुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि तानाशाही नहीं चलेगी, धर्मेंद्र प्रधान इस्तीफा दो, अशा या ठिकाणी घोषणा ज्या आहेत त्या आपण बघतो बदलापूर शहरात सुरू असलेल्या आपल्याला बघायला मिळतात. दिल्लीमध्ये जरी हे आंदोलन मोठ्या प्रमाणात सुरू असलं तरी सुद्धा त्याला चांगला प्रतिसाद जो आहे अनेक शहरांमधून देण्यात आलेला आहे. स्थानिक पातळीवर प्रत्येकाने पाठिंबा दिलेला आहे. प्रत्येक पालक सहभागी झालेले आहेत. बदलापूर शहराचाच विचार करायला गेलो तर सगळ्यात पहिले आंदोलन मोर्चा घेतला किंवा निदर्शनं केली ती माऊली चौकामध्ये. आणि सर्वसामान्य पालक आणि सर्वसामान्य विद्यार्थी त्या ठिकाणी उभे होते आणि त्यांनी निषेध जो आहे तो नोंदवला आहे. त्याच्यानंतर दुसरं आपण बघितलं तर बऱ्याच ठिकाणी म्हणजे महाविकास आघाडीने सुद्धा केलेले आहेत निदर्शनं. अनेकांनी समोर म्हणजे युवांनी सुद्धा बदलापूर स्टेशन परिसरात निदर्शनं केली. महाविकास आघाडीने निदर्शनं केली. आणि आज हा सर्वसामान्य नागरिक म्हणून एकंदरीत सहभागी झालेले आहेत. आपण बघत असाल तर चिमुकले सुद्धा या ठिकाणी भर पावसात या आंदोलनामध्ये सहभागी होत त्यांच्या माध्यमातून निदर्शनं जी आहेत ती केली जात आहेत. नागरिक देखील सहभागी झालेले आपण बघू शकता. फेसबुक